कुठं होतो आपण? कुठं होतो? कोंबड्यांवर. तर कोंबड्या ज्या आहेत दोन एका टोपलीखाली डालल्या जात नाही. बऱ्याचदा आपण पाहतो की ते एकमेकांना टोचा मारतात. बघा, कोंबड्या सुद्धा दोघं एका छताखाली राहू शकत नाही. इथं तर दोन असे स्त्री आणि पुरुष जे वेगळ्या घरात वाढलेले असतात, वेगळ्या परिवारात वाढलेले असतात, वेगळ्या गावात वाढलेले असतात, वेगळ्या संस्कृतीत वाढलेले असतात. या दोघांना आयुष्य सोबत काढायचं असतं. समजते तुम्हाला काय सांगतोय मी? या दोघांना जे एकमेकांना आतापर्यंत ओळखतच नाही, या दोघांना एकमेकांसोबत आयुष्य काढायचं असतं. म्हणजे विचार करा, जर बघायला गेलं तर लग्न अशी एक भयानक गोष्ट आहे. एक लेखकाने लिहिलेलं आहे की लग्न एकमात्र अशी गोष्ट आहे जिथं दोन शत्रू सोबत झोपतात. दोन शत्रू सोबत झोपतात एकाच खोलीमध्ये, असं म्हटलं जातं. म्हणजे माझं म्हणण्याचं तात्पर्य काय आहे? दोन भिन्न स्वभावाचे लोक. तुम्हाला माहिती, आदामाला वेगळं बनवलं गेलं आणि हवेला वेगळं बनवलं गेलं. आदामाला बनवण्याचा उद्देश वेगळा होता, हवेला बनवण्याचा उद्देश वेगळा होता. आणि म्हणून दोघांचा स्वभाव पूर्णपणे भिन्न आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये दोन लोकांना सोबत पूर्ण आयुष्य काढणं म्हणून फार भयानक गोष्ट आहे. म्हणून अनेकदा लग्न झाल्यानंतर पहिले 9 दिवस किंवा पहिले 1 महिना फार आनंदाचा जातो आणि त्याच्यानंतर भांड्याला भांड लागायला लागतं. म्हणून बऱ्याचदा असं म्हटलं जातं ना, संसार आहे, भांड्याला भांड लागणारच ना. म्हणजे गृहीत धरून चालतो या दोघांच्या काय होतील, या दोघांचे काय होतील, भांडणी होतील, वाद होतील. याच्या मागचं कारण तुम्हाला माहिती का? सोपं आहे की स्त्री जी आहे ती कुठेतरी दुसरीकडे वाढलेली आहे आणि पुरुष जो आहे तो दुसऱ्या घरात वाढलेला आहे आणि दोघांना एकत्र आणून ठेवलेलं आहे. दोघांचा स्वभाव भिन्न आहे, दोघांची विचार करण्याची पद्धत भिन्न आहे, दोघांची आवडीनिवडी भिन्न आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या दोघांना आयुष्य सोबत काढायचंय, ही फार कठीण समस्या आहे. मी तुम्हाला सांगतो, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही दोघ जण देवाच्या वचनामध्ये असाल. हालेलुया. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालाल, अन्यथा हे शक्यच नाही. मी तुम्हाला सांगतो की लग्न टिकवणं किंवा लग्न आशीर्वादित होणं किंवा संसार सुखाचा होणं. आज तुम्हाला माहिती, अनेक पती पत्नी राहतायत सोबत, पण तुम्हाला माहिती एकमेकांवर अजून पण प्रेम नाहीये, एकमेकांना जाणून घेतलेलं नाहीये, एकमेकांना समजून घेतलेलं नाही. एका छताखाली राहणं म्हणजे संसार करणं नाहीये, लक्षात घ्या. एका छताखाली आपण राहत असू याला संसार करणं म्हणत नाही. नीट लक्ष द्या. संसार फार वेगळी गोष्ट आहे, वैवाहिक जीवन फार वेगळी गोष्ट आहे. बघा अब्राहम आणि सारेकडे. ज्या वेळेस अब्राहमाने निर्णय केला की परमेश्वर म्हटला, अब्राहमा उठ, मी सांगतो त्या देशामध्ये जा, मी तुझ्याद्वारे मोठं राष्ट्र निर्माण करेल. अब्राहम उठला आणि चालायला लागला. सारेला त्याने विचारलं नाही की घरदार सोडू का, सारेला त्याने विचारलं नाही मी काय करशील, तुला यायचं का, बिलकुल नाही. अब्राहमाने निर्णय घेतला, सारा त्याच्या अधीन होती. हालेलुया. सारेने विश्वास ठेवला की माझा नवरा जो निर्णय घेतोय तो योग्य आहे आणि सारा त्याच्या मागे चालायला लागली. तुम्हाला माहितीये, अब्राहम आणि सारा हे दोघं एकत्र राहिले नसते तर देव त्यांना आशीर्वादित करू शकला नसता. कारण बायबल देवाचं वचन म्हणतं, परमेश्वराची इच्छा होती की सारेद्वारेच मी तुला मुलगा देईन. आमेन. आणि म्हणून सारा अब्राहमासोबत राहणं हे फार गरजेचं होतं, तर जाऊन पुढे अब्राहमाचा वंश आशीर्वादित होणार होता. म्हणून जेवढा महत्वाचा अब्राहम होता तेवढ्याच महत्वाची कोण होती, सारा होती. आणि म्हणून या दोघांना सोबत राहणं, दोघांना देवाशी जोडून राहणं, दोघांचा भरोसा परमेश्वरावर असणं हे फार गरजेचं होतं. आणि म्हणून नुसता अब्राहमाचा विश्वास नाही, पण सारेचा सुद्धा विश्वास त्याच्या नवऱ्यावर होता की अब्राहम माझा पती जो काही निर्णय करणार आहे तो योग्य असणार आहे. हालेलुया. आणि म्हणून सारा विश्वासाने अब्राहमाच्या मागे गेली आणि पुढे जाऊन आपल्याला पाहायला मिळतं 90 वर्षाच्या सारेला मुलगा झाला. आमेन. हे चमत्कार किंवा हे अद्भुत कार्य सारेच्या जीवनामध्ये त्यामुळे घडलं कारण सारेने विश्वास ठेवला की माझा नवरा जे करतोय ते योग्य आहे. आमेन. तुम्हाला मी सांगतो, एक वचन वाचू चला. 1 पेत्र 3 अध्याय 1 वचन. 1 पेत्र 3 अध्याय 1 वचन. 1 पेत्र 3 अध्याय 1 वचन. स्त्रियांनो तुम्ही तशाच आप आपल्या नवऱ्याच्या अधीन असा. हालेलुया. बायबल मध्ये इफिसकरास पत्रामध्ये जर तुम्ही वाचाल तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, जशी पौल म्हणतो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी पतीने आपल्या पत्नीवर काय करावी, प्रीती करावी. पुढे असं म्हटलेलं आहे, जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती कर. आमेन. पत्नीला म्हटलेलं आहे पतीच्या अधीन राहा आणि पतीला म्हटलंय जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर काय कर, प्रीती कर. हालेलुया. दोघांसाठी वेगवेगळी आज्ञा दिलेली आहे, सारखी आज्ञा नाही.
जर दोघं सारखेच असते ना, आज्ञा कशी भेटली असती? सारखी. बोला, कशी भेटली असती? सोपी गोष्ट आहे. दोघांना आज्ञा वेगळी का दिली? कारण दोघं वेगळे आहेत. हालेलुया. दोघांची गरज वेगळी आहे, दोघांचा स्वभाव वेगळा आहे, दोघांची आवड निवड वेगळी आहे. म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये पतीसाठी वेगळी आज्ञा दिलेली आहे आणि पत्नीसाठी वेगळी आज्ञा दिलेली आहे. पण जेव्हा दोघं व्यक्ती आपली आज्ञा पाळतील त्यावेळेस त्यांचा संसार सुखाचा होईल. हालेलुया, हालेलुया. आता माझी बायको इथं बसलेली आहे, नीट लक्ष द्या. खूप भिन्नता आहे आमच्यामध्ये, खूप भिन्नता. काहीच जुळत नाही. ती जे खाती, तिला जे आवडतं ते मला आवडत नाही. तिला साऊथ इंडियन आवडतं, इडली डोसा, ते माहिती का तुम्हाला? हा, सगळं साऊथ इंडियन प्रकार तिला आवडतात. म्हणून नवरा पण साऊथ इंडियन सारखाच पाहिला तिने. एवढं आवडतं, तुम्हाला समजून गेलं असेल साऊथ इंडियन किती आवडतं. म्हणून मला माझा लुक थोडा साऊथ इंडियन सारखा होता. तिला वाटलं हा पण साऊथ इंडियन आहे का काय, म्हणून तिने मला काही अडचण नाही, माझ्याकडे लक्ष द्या. हालेलुया. आपल्याला परवडणार नाही घडी घडी थांबायला. समजतं मी काय सांगतोय? आवाज येतोय सगळ्यांना? नीट लक्ष द्या. बघा, आमच्यामध्ये अनेक भिन्नता आहे. तिची आवड निवड वेगळी आहे, तिला जे आवडतं ते मला आवडत नाही. त्यानंतर अन्न म्हणजे खाण्याच्या बाबतीत असेल, रंगाच्या बाबतीत असेल, बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत असेल, आमचं अजिबात त्या ठिकाणी एकमेकांचा स्वभाव सारखा नाही, एकमेकांच्या आवडी निवडी सारख्या नाही. मग विचार करा, एकमेकांशी जुळून घेणं किती कठीण जातं. पण तुम्हाला माहिती आहे, जोपर्यंत ती आणि मी प्रभूमध्ये व्यवस्थित नव्हतो ना, खूप त्या ठिकाणी एकमेकांसोबत आमचे वाद व्हायचे, एकमेकांच्या विरोधामध्ये आम्ही वागायचो, एकमेकांशी आम्ही भांडायचो. पण ज्या दिवसापासून आमचे दोघांचे संबंध देवासोबत चांगले झाले, ज्या दिवसापासून आम्ही दोघं परमेश्वराशी जोडले गेलो, त्या दिवसापासून आमच्या दोघांच्या वैवाहिक जीवनामध्ये अतिशय शांती आणि अतिशय आनंद आहे. हालेलुया, हालेलुया. जर जगिक रीतीने बघायला गेलं तर हे शक्यच नाहीये एकमेकांशी जुळून गेलं. पण तुम्हाला माहिती, जेव्हा प्रभूमध्ये दोघं जण येतात आणि प्रभूशी जोडले जातात, तर ही जबाबदारी देवाची आहे की तुम्हाला जोडून ठेवणं. हालेलुया. तुम्ही देवाशी जोडले जा, म्हणजे देव तुम्हाला जोडून ठेवेल. हालेलुया. तुम्हाला माहिती, म्हणून परमेश्वराचं वचन काय वाचलं आपण? पहिले पेत्र 3 अध्याय 1 वचन वाचा परत एकदा. स्त्रियांनो, तुम्ही तशाच आपल्या पतीच्या अधीन असा. नीट लक्ष द्या. पहिली सुरुवात जी झाली एदेन बागेमध्ये आदाम आणि हवेची, त्या ठिकाणी चूक तिथंच झालेली आहे. काय? की आदामाने फळ तोडलं नाही. फळ कोणी तोडलं? हवेने तोडलं. याचा अर्थ काय? बघा, नीट लक्ष द्या. जर निर्णय घ्यायची क्षमता जर तुझ्यामध्ये नाहीये ना, तर तू निर्णय घेऊ नको. निर्णय कोणी घेतला त्या ठिकाणी? हवेने. कोणी घेतला? हवेने. की मी फळ तोडेल आणि खाईल. तुम्हाला माहितीये का, बायबल म्हणतं आप आपल्या पतीच्या अधीन असा. हालेलुया. हवेने कोणाच्या अधीन राहणं गरजेचं होतं? आदामाच्या. बोला, कोणाच्या अधीन राहणं गरजेचं होतं? आदामाच्या. देवाची आज्ञा पाळण्याच्या बाबतीमध्ये हवा चुकली आणि तिने परमेश्वराची आज्ञा ह्यासाठी मोडली कारण ती तिच्या पतीच्या अधीन नव्हती. तिने आदामाचा सल्ला नाही घेतला की मी तोडू का, तिने आदामाचा सल्ला नाही घेतला मी खाऊ का. तिने स्वतःचा निर्णय त्या ठिकाणी केला, अधीनता सोडली आणि म्हणून ती त्या ठिकाणी पापामध्ये पडली. त्याच्यानंतर आदाम पापामध्ये पडला. आता पुढचं वचन वाचा, म्हणजे पुढे वाचा, कंटिन्यू करा. हा, आता नीट लक्ष द्या. हे वचन फार सुंदर आहे. यासाठी की कोणी वचनाला अमान्य असला तरी तुमचे भिडस्तपणाचे वर्तन पाहून, पवित्र वर्तन पाहून, वचना वाचून आपल्या वर्तनाने ते मिळवून घेण्यात यावे. हे भाषांतर थोडं वेगळं आहे मराठीचं. अजून एक भाषांतर आहे, बरं वाचा कोणाकडे असेल तर. तसेच स्त्रियांनो, तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा, यासाठी की कोणी वचनाला अमान्य असले तर तरी तुमचे भिडस्तपणाचे वर्तन पाहून, निर्मल वर्तन पाहून, ते वचना वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे. हे वचन असं म्हणतं की जर पत्नी जी आहे ती जर आपल्या नवऱ्याच्या अधीन असेल तर बायबल असं म्हणतं की तिचं वर्तन पाहून तिचा नवरा जो आहे ना, तो जरी वचनाला अमान्य असेल. कशाला अमान्य असेल? वचनाला. नीट लक्ष द्या. दोन प्रकारचे लोक बघा, इकडे बघा, काही फायदा नाही. ते करतील त्यांचा प्रयत्न, तुम्ही इकडे बघा. त्यांच्याकडे कशाला बघतात?
आवाज येतोय सगळ्यांना? हा, कंटिन्यू होऊ द्या वचन. ते त्यांचा प्रयत्न करतील. चालू झालं तर ऐकायचं, नाही झालं तर ठीक आहे. प्रभूची स्तुती असो. हालेलुया, 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 हालेलुया. देवाच्या वचनाकडे लक्ष द्या, नीट लक्ष द्या. देवाचं वचन असं म्हणतं की ज्या वेळेस पत्नी पतीच्या अधीन असते, तर त्यावेळेस त्या अधीनतेमुळे तिच्या भिडस्तपणाचं वर्तन पाहून तिचा पती जरी वचनाला अमान्य असेल, याचा अर्थ तो वचनावर भरोसा ठेवत नसेल, तो देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा नसेल, तो देवाला ओळखणारा नसेल, पण जर पत्नीचं वर्तन योग्य असेल देवाच्या वचनाप्रमाणे, तर बायबल असं म्हणतं तिच्या वर्तनामुळे वचना वाचून तो मिळवला जाईल. हालेलुया, हालेलुया. याचा अर्थ जे काम मनुष्याच्या जीवनात वचन करतं, तेच काम एक पत्नी जर योग्य रीतीने वागेल ना, तर ती वचनाप्रमाणे तिच्या पतीच्या जीवनात काम करेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. वचन नीट वाचा तुम्ही. त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की जे काम वचन करतं, पण जर एखादा व्यक्ती विश्वासच ठेवत नाही वचनावर, एखादा व्यक्ती विश्वासच ठेवत नाही, अरे मला बायबल नाहीच आवडत, एखादा म्हणेल मला नाही वाचायचं बायबल, काय करून घ्याल? बायबल मला नाही वाचायचं, काय करून घ्याल? मग कसं काय येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगाल? कसं काय येशू ख्रिस्ताचं प्रेम सांगाल? एखादा व्यक्ती तयारच नाही देवाचं वचन वाचायला, एखादा व्यक्ती तयारच नाहीये चर्चमध्ये यायला, एखादा व्यक्ती तयारच नाहीये परमेश्वराची वाणी ऐकायला, अशा व्यक्तीला ख्रिस्त कसा कळेल? तुम्हाला माहितीये का, बायबल मध्ये 4 शुभवर्तमान आहेत. किती शुभवर्तमान आहेत? 4. कोण कोणते? मत्तई, मार्क, लूक, योहान. योहान. हालेलुया. हालेलुया. बायबल मध्ये 4 शुभवर्तमान आहेत आणि 5वं शुभवर्तमान बायबलच्या बाहेर आहे. हालेलुया. हालेलुया. 5वं शुभवर्तमान कुठे आहे? बायबलच्या बाहेर. कोण आहे ते? बोला मी. बोला कोण आहे? मी. लक्षात घ्या, जे लोक बायबल वाचत नाही, जे लोक वचन ऐकत नाही, जे लोक म्हणतात हा ख्रिस्ती लोकांचा धर्मग्रंथ आहे, जे लोक म्हणतात हे आमच्या धर्माचं नाही, अशा लोकांना ख्रिस्त कसा दिसेल? तुम्हाला माहिती का? अशा लोकांना तुमच्या वर्तनाद्वारे ख्रिस्त दिसला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. 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 आपल्या वागण्याद्वारे ख्रिस्त दिसू द्या, ही परमेश्वराची इच्छा आहे. आमेन. आमेन. एकदा मदर तेरेसा, कोण? मदर. मदर तेरेसा. एकदा मदर तेरेसा जी अनाथ आश्रम चालवायची, ती मदर तेरेसा अनाथ आश्रमासाठी पैसे गोळा करण्यासाठी फिरत होती. काय गोळा करण्यासाठी फिरत होती? पैसे गोळा करण्यासाठी फिरत होती. एका श्रीमंत व्यक्तीच्या घरी ती गेली. तिला माहिती होतं की हा व्यक्ती जो आहे खूप श्रीमंत आहे, पण तो येशूवर विश्वास ठेवायचा नाही. त्याला तिरस्कार होता ख्रिस्ती लोकांचा. तो म्हणायचा हे लोक धर्मांतर करतात, हे करतात, ते करतात. तो अतिशय द्वेष करायचा ख्रिस्ती लोकांचा. ती त्याच्या घरी गेली का? तर आमच्या अनाथ मुलांना काहीतरी मदत करा. तिने जाऊन दार ठोकलं, त्या व्यक्तीने दार उघडलं. ज्यावेळेस तो व्यक्ती समोर पाहिलं त्यांनी, तर मदर तेरेसा दारात उभी होती. तिला पाहताच त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याला संताप झाला, कारण त्याला ख्रिस्ती लोक अजिबात आवडत नव्हते. तिला पाहून त्याला द्वेष आला आणि मदर तेरेसाने त्याच्या समोर हात पसरला आणि म्हटली की आमच्या अनाथ लेकरांना काहीतरी मदत करा, कारण तुमच्याकडे खूप पैसा आहे. तुम्हाला माहिती, त्या श्रीमंत व्यक्तीने काय केलं? जो येशू ख्रिस्ताचा द्वेष करणारा होता, ख्रिस्ती लोकांचा द्वेष करणारा होता, त्या श्रीमंत व्यक्तीने मदर तेरेसाच्या हातावर थुंकून दिलं. काय केलं? हातावर काय केलं? थुंकलं. तुम्हाला माहितीये मदर तेरेसाने काय केलं? तुम्ही काय केलं असतं? तुमच्या हातावर थुकलं असतं तर तोच हात घेऊन त्याच्या कानफडीत दिला असता. खरंय की खोटंय? खरंय की खोटंय? मदर तेरेसाच्या हातावर ज्यावेळेस त्या श्रीमंत व्यक्तीने थुंकलं, मदर तेरेसाने तो थुंकलेला हात स्वतःच्या डोक्यावर पुसला. कुठं पुसला? स्वतःच्या केसांना पुसला. आणि मदर तेरेसा म्हणाली, हे जे तुम्ही थुंकलं ना, हे माझ्यासाठी होतं, आता माझ्या लेकरांसाठी मदत करा. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. मदर तेरेसा म्हटली, तुम्ही जे थुंकलं ना, ते माझ्यासाठी होतं, पण आता माझ्या लेकरांसाठी मदत करा. ज्यावेळेस मदर तेरेसाने हे शब्द वापरले ना, तो श्रीमंत व्यक्ती रडायला लागला. हालेलुया. हालेलुया. हा कोणता स्वभाव आहे? ही कोणती सहनशीलता आहे? हे कोणतं प्रेम आहे? ही कोणती दया आहे? अरे जे जगातले लोक करू शकत नाही, जेव्हा ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे तुम्ही चालतात ना, त्यावेळेस जगाला ख्रिस्त दिसायला लागतो. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. जरुरी नाही की सगळे लोक वचन ऐकतीलच, जरुरी नाहीये की सगळे लोक बायबल वाचतीलच, जरुरी नाहीये की परमेश्वराच्या वचनाकडे सगळे लोक लक्ष देतील आणि वचनावर विश्वास ठेवतील. बऱ्याचदा वचन दाखवण्यासाठी ते तुमच्या जीवनाद्वारे प्रकट झालं पाहिजे. आमेन, आमेन. आमेन. आणि बायबल मध्ये एका स्त्रीला वचनाची उपमा दिलेली आहे. आमेन. आमेन. की त्या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे, जर एखाद्या स्त्रीचा पती वचनाला अमान्य असेल, वचन स्वीकारत नसेल, वचनाप्रमाणे चालणारा नसेल,
तू अशी वाग की तुझ्या वर्तनाद्वारे त्याला वचन दिसावं. आमेन. हा, वचना विना तो वाचवला जावा. हालेलुया. हालेलुया. बायबल तो कधी चर्चला जाणारा नसेल, तो कधी वचन वाचणारा नसेल, तो कधी बायबल अध्ययन करणारा नसेल, पण ज्या वेळेस तुमचं वर्तन देवाच्या वचनाप्रमाणे असेल ना, तुमच्या जीवनाद्वारे त्याला वचन दिसायला लागेल. हालेलुया. तो वाचवला जाईल. परमेश्वराचं वचन आहे. आमेन. आमेन. हालेलुया. कारण 5वं शुभवर्तमान तुम्ही आणि मी आहोत. आमेन. देवाला अशक्य असं काही नाही. तुम्हाला माहितीये, खूप मोठी जबाबदारी बहिणींसाठी परमेश्वराने देऊन ठेवलेली वचनामध्ये. परत एकदा हेच वचन वाचा, परत एकदा वाचा आणि नीट कान देऊन ऐका ह्या वचनाकडे. हेच भाषांतर वाचा, आता वाचलं होतं ते. तसेच स्त्रियांनो तुम्हीही आपापल्या पतीच्या अधीन असा, ह्यासाठी की कोणी वचनाला अमान्य असला तरी तुमचे भिडस्तपणाचे वर्तन पाहून, निर्मल वर्तन पाहून ते वचना वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जातील. हालेलुया. हालेलुया. हा, याचं उत्तम उदाहरण बायबल मध्ये आहे. आमेन. हे जे वचन आहे ना, याचं एक उत्तम उदाहरण बायबल मध्ये आहे. काढू बरं देवाचं वचन आपण. एस्तेरचं पुस्तक काढा. एस्तेर याचा 1ला अध्याय, 1लं वचन वाचा. एस्तेरचं पुस्तक याचा 1ला अध्याय, वचन 1. एस्तेर याचा 1ला अध्याय, वचन 1. अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीमध्ये पुढील वृत्त घडले. त्याचे साम्राज्य हिंदुस्थानापासून कुशापर्यंत होते, ज्याचा अंमल 127 प्रांतात होता. तुम्हाला माहितीये, अहश्वेरोश राजा हा पारसाचा राजा होता. कोणता राजा होता? पर्शिया ह्या देशाचा राजा होता. तो यहुदी नव्हता, तो देवाला ओळखणारा नव्हता, तो परराष्ट्रीय होता, तो पारसाचा राजा होता आणि यहुदी लोक त्याच्याकडे बंदिवान होते. बोला, काय होते? बंदिवान. याचा अर्थ पर्शियाचा राजा अहश्वेरोश हा देवाला ओळखणारा नव्हता, देवावर विश्वास ठेवणारा नव्हता, नियमशास्त्र त्याला माहिती नव्हतं, वचन काय त्याला माहिती नव्हतं. आपण जे वचन वाचलं 1 पेत्रामध्ये, तिथं काय म्हटलेलं आहे की ज्या वेळेस एक पत्नी आपल्या पतीच्या अधीन राहते, तर ती जरी तिचा पती वचनाला अमान्य असला, त्याच्या भिडस्तपणाचं वर्तन पाहून, तिच्या भिडस्तपणाचं वर्तन, निर्मल वर्तन पाहून तो वचना वाचून मिळवला जाईल. हालेलुया. हालेलुया. हा अहश्वेरोश राजा वचन न मानणारा होता, वचनावर विश्वास न ठेवणारा होता, देवाचं भय न बाळगणारा होता. एक पर्शियाचा राजा होता अहश्वेरोश, आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये घडलेली ही घटना आहे. आता आपण वाचू. चला, एस्तेरचं पुस्तक याचा 2रा अध्याय, वचन 1 ते 4 वाचा. यानंतर अहश्वेरोश राजाचा राग शमला. हा, तेव्हा त्या वस्तीने काय केले होते, त्याची जी राणी होती वस्तीने काय पाप केले होते, व त्यामुळे तिच्या विरुद्ध काय ठराव झाला, तिच्या विरुद्ध काय ठराव झाला होता, याचे स्मरण झाले. याचे त्याला स्मरण झाले. मग त्याची सेवा चाकरी करणारे त्याचे सेवक त्यास म्हणाले, राजासाठी सुंदर कुमारिकांचा शोध करावा. राजाने आपल्या सर्व प्रांतात अंमलदार नेमावे. हा, त्यांनी सर्व सुंदर व तरुण कुमारी शुशनवाड्यातील अंतपुरात जमा करून राजस्त्रियांच्या रक्षक फौजा, हा, जो हेगे त्याच्या स्वाधीन कराव्या, हा, हेगेच्या स्वाधीन कराव्या, आणि त्याच्या शुद्धतेकरिता हा, जरूर असलेली साहित्य त्याच द्यावी. हा, मग त्यापैकी जी कुमारी राजाच्या मनास येईल, जी कुमारी राजाच्या मनास येईल, ती वस्तीच्या ठिकाणी राजाची पटराणी होईल. आता ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नीट लक्ष द्या की अहश्वेरोश राजाला पटराणीचं पद भरायचं होतं आणि पूर्ण त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याने सगळ्या प्रांतामध्ये अंमलदार नेमलेले होते आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं, तरुण सुंदर कुमारी गोळा करा आणि त्यांना शुशन राजवाड्यामध्ये जो स्त्रियांचा खोजा आहे, जो हेगे, त्याच्या अधीन करा, स्वाधीन करा. त्यांच्यावर उपचार होतील, वर्षभर त्यांची निगा राखली जाईल, त्यांना चांगलं खाऊ पिऊ घातलं जाईल आणि त्यांच्यापैकी जी सुंदर, सुकुमार आणि चांगली असेल ती राजा पसंत करेल आपली पटराणी म्हणून. हजारोंच्या संख्येने स्त्रिया किंवा तरुण मुलींना त्या ठिकाणी आणलं गेलं त्या हेगेकडे आणि त्याच्याच पैकी
मर्दखय नावाचा जो यहुदी होता बन्यामिनी वंशाचा, हा मर्दखय त्याच राजवाड्यामध्ये एक गुलाम म्हणून होता आणि ही त्याची भावाची कन्या ती त्याच्या सोबत होती, तिचं नाव होतं एस्तेर. जेव्हा त्याला कळलं की राजाला पटराणीची गरज आहे, त्यावेळेस मर्दखयाने एस्तेरला घेतलं आणि हेगेच्या स्वाधीन केलं. हालेलुया. आता नीट लक्ष द्या, ही एस्तेर देवाला मानणारी आहे, ही एस्तेर नियमशास्त्र जाणणारी आहे, ही एस्तेर इस्रायल घराण्यातली आहे, ही एस्तेर बन्यामिनी वंशातली आहे, एस्तेर जिवंत परमेश्वराला ओळखणारी आहे. आता देवाला ओळखणारी व्यक्ती अशा व्यक्तीच्या घरामध्ये गेली जो देवाला अजिबात जाणत नाही, ज्याला वचन माहिती नाही, जो नियमशास्त्र जाणणारा नाही, ज्याच्यामध्ये देवाचं भय अजिबात राहिलेलं नाही, अशा अहश्वेरोष राजाच्या राजवाड्यामध्ये एस्तेरला आणण्यात आलं. हालेलुया, हालेलुया. आता नीट लक्ष द्या, पुढे काय झालं आपल्याला माहिती आहे. ज्या वेळेस राजाने या सगळ्या कुमारिकांना पाहण्याचा प्रयत्न केला आणि ज्या वेळेस सगळ्यांना त्या ठिकाणी राजाकडे घेऊन जाण्यात आलं, तर बायबल असं म्हणतं या सगळ्या कुमारिकांमधून राजाने कोणाला निवडलं? एस्तेरला. बोला, कोणाला निवडलं? एस्तेरला. ठीक आहे, पत्नी म्हणून राजाने एस्तेरला निवडलं आणि पटराणी म्हणून त्या ठिकाणी तिची निवड झाली. तुम्हाला माहितीये त्याच्यानंतर काय घडलं? बायबल असं सांगतं की हामान नावाचा एक राजाचा अधिपती होता आणि मर्दखय जो होता, राजाने हमानाला एक चांगलं पद दिलेलं होतं आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती त्याला मुजरा करायचा. मर्दखय जो यहुदी होता, जो देवाचा भय बाळगणारा होता, त्याने ठरवलं मी याच्या समोर झुकणार नाही आणि म्हणून जेव्हा हमान जायचा मर्दखय त्याला मुजरा करत नव्हता. आणि हे जेव्हा हमानाला कळलं त्यावेळेस हमानाने विचार केला की मी ह्या मर्दखयाला मारून टाकेल आणि मग त्यालाच काय मारायचं, तर तेवढी प्रजा यहुदी आहे, जेवढे हे यहुदी लोक आहेत, इस्रायल लोक आहेत ना, या सगळ्यांना मी मारून टाकेल. अशा पद्धतीचा जाहीरनामा हमानाने राजाच्या सही शिक्केनुसार जाहीर केला. आमेन. आता सगळे यहुदी लोक धोक्यामध्ये आहेत. समजते तुम्हाला? सगळे खूप मोठं वचन आहे, वाचायला गेलो तो वेळ पुरणार नाही, बरंच पुढे जाऊ आपण, म्हणून मी तोंडी सांगतोय. नीट लक्ष द्या. ज्या वेळेस यहुदी लोकांच्या विरोधामध्ये, देवाच्या लोकांच्या विरोधामध्ये फरमान काढलं गेलं की यांना मारायचं आहे, त्यावेळेस त्या राजवाड्यामध्ये एकच विश्वासू व्यक्ती आहे जी चांगल्या पदावर आहे. ती कोण आहे? एस्तेर. बोला, ती कोण आहे? एस्तेर. कोणाची राणी आहे ती? अहश्वेरोष राजाची. याचा अर्थ राजा ज्याला अधिकार आहे मारण्याचा आणि वाचवण्याचा, त्याच्या सोबत एक विश्वासू व्यक्ती आहे. तिचं नाव काय आहे? एस्तेर. हालेलुया. हा, आता ती स्वतः सेफ आहे, ती सुरक्षित आहे. का? कारण ती राजाची पत्नी असल्यामुळे तिला कोणी मारू शकत नाही. पण जे राजवाड्याच्या बाहेर आहे, जे गुलाम आहेत, मग मर्दखय असेल किंवा इतर यहुदी लोक होते, ते सगळे धोक्यामध्ये आहेत, कारण ते मरतील, त्यांच्यापैकी एकही वाचणार नाही. फक्त सुरक्षित कोण आहे? एस्तेर. का? कारण ती राजाची पटराणी आहे. हालेलुया. जर बघायला गेलं तर काहीच गरज नव्हती एस्तेरला रिस्क घेण्याची. का? कारण तिला माहिती मला कोणी मारू शकत नाही, कारण राजाची मी आवडती आहे, ती पटराणी होती. हालेलुया. पण याही परिस्थितीमध्ये मर्दखय काय म्हणतो, आपण एक वचन वाचून घेऊ. आपण वचन वाचू, एस्तेरचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 14 वचनापासून पुढे वाचू आपण. तू ह्या प्रसंगी गप्प राहिलीस. मर्दखय तिला म्हणतो तू ह्या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कुठूनही यहुदांची सुटका होईल व उद्धार होईलच, पण तुझा आणि तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला असल्याच प्रसंगी राजपद प्राप्त झाले नसेल. हे कशावरून? हा, पुढे. एस्तेरने मर्दखयास उलट उत्तर पाठवलं की, बघा एस्तेर काय म्हणते, ती राजवाड्यात राहते, राजाची पत्नी आहे, पटराणी आहे, अधिकार आहे, सर्व सुखसोयी आहेत. तिने निरोप पाठवला मर्दखयाला की सगळ्या इस्रायल लोकांना निरोप पाठवा की माझ्याकरिता काय करा? उपवास करा. पुढे 3 दिवस व 3 रात्र अन्न पाणी काही सेवन करू नका. आणि नुसतं तुम्ही उपवास करू नका, तर मी सुद्धा माझ्या दासींसोबत काय करेल? उपवास करेल. नीट लक्ष द्या, याच्यावरून एस्तेर किती धार्मिक आहे हे कळतं. हालेलुया. हा, एस्तेरने असं नाही सांगितलं की तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही उपवास करा.
एस्तेर म्हणती तुमच्या सोबत 3 दिवस कोण उपवास करेल? मी सुद्धा उपवास करेल माझ्या दासीसोबत, रात्रंदिवस उपवास करेल, अन्न पाणी सेवन करणार नाही. याच्यावरून तिची धार्मिकता त्या ठिकाणी दिसून येते. लक्षात घ्या, एका परक्या देशामध्ये, एका परक्या राष्ट्रामध्ये, एका परराष्ट्रीय व्यक्तीसोबत त्या ठिकाणी राहत असताना सुद्धा एस्तेरचा विश्वास जसाच्या तसा शाबूत आहे. आमेन. Amen. या उत्तरावरून काय दिसतं की एस्तेरचा विश्वास कोणावर आहे? फक्त उपास कोणासाठी केला जातो? उपास कोणाकडे केला जातो? देवाकडे. प्रार्थना कोणाकडे केली जाते? तिला विश्वास होता. जर ह्या परिस्थितीतून मार्ग काढायचा आहे ना, तर एकच काढू शकतो. कोण? जिवंत. कोण काढू शकतो? तिने हा विश्वास नाही ठेवला की मी राणी आहे म्हणून राजा माझा ऐकेल. बिलकुल नाही. तिला अजिबात विश्वास नव्हता की मी पटराणी आहे म्हणून राजा माझ्याप्रमाणे चालेल. बिलकुल नाही. तिला माहिती होतं की राजा माझं नाही ऐकणार, पण देवाला सर्व काही शक्य. देवच त्याचं मन बदलू शकतो. आमेन. Amen. हालेलुया. ज्या वेळेस एस्तेरने उपवास आणि प्रार्थना केल्या, 3 दिवस 3 रात्र बिना अन्न पाण्याची उपवास प्रार्थना त्या ठिकाणी एस्तेरने केली, तर बायबल देवाचं वचन सांगतं, एस्तेरचं पुस्तक 5वा अध्याय 1 पासून 3 पर्यंत. पुढे वाचू आपण. तिसऱ्या दिवशी एस्तेर आणि आपली राजकीय वस्त्रे धारण करून 3 दिवस उपवास केल्यानंतर तिने आपले राजकीय वस्त्र धारण करून राजमंदिराच्या आतल्या चौकात जाऊन राजमंदिराच्या आतल्या चौकात जाऊन राजमंदिरासमोर उभी राहिली. राजमंदिरात सिंहासनावर राजा समोर बसलेला होता. राजाने एस्तेर राणीकडे पाहिलं, ती अंगणात उभी आहे. त्याची तीजवर कृपादृष्टी झाली आणि राजाने आपल्या हाती असलेला सुवर्णदंड पुढे केला. हा, तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या टोकास राजाची तिच्यावर कृपादृष्टी झाली म्हटलेलं आहे. आमेन. Amen. आता ही जी कृपादृष्टी झाली ना, ही एस्तेरमुळे नाही झाली. कोणामुळे झाली? देवामुळे. देवामुळे. कारण तिने 3 दिवस काय केला होता? उपवास. उपवास आणि प्रार्थना. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. त्या एस्तेरच्या उपास प्रार्थनेमुळे देवाने अहश्वेरोश राजा, जो कठीण मनाचा होता, जो देवाला न मानणारा होता, ज्याने यहुदी लोकांना मारण्याची आज्ञा दिलेली होती, त्या राजाचं मन परमेश्वराने पूर्णपणे बदलून टाकलं. हालेलुया. त्याची मर्जी एस्तेरने संपादन केली. परमेश्वराने कृपा अनुग्रह असा केला की राजाचं मन एस्तेरकडे गेलं आणि राजाची कृपादृष्टी तिच्यावर झाली. तुम्हाला माहिती राजा पुढे काय म्हणतो की बोल, मी तुझ्यासाठी काय करावं तुझी इच्छा आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती का, एकाच दिवसामध्ये सगळी परिस्थिती उलट होऊन गेली. जो राजा यहुदी लोकांना मारण्याच्या मागे लागलेला होता ना, आता तोच त्यांना वाचवण्याच्या मागे लागला. आमेन. Amen. तुम्हाला माहिती हे का झालं? ह्यासाठी नाही की राजाला देवाचं वचन कळलं, राजाला देव कळला. बिलकुल नाही. राजाला देव नाही कळला. राजाला फक्त कोण दिसली? एस्तेर. राजा कोणाकडे बघून करत होता? एस्तेरकडे. आणि एस्तेर कोणाकडे बघत होती? देवाकडे. एस्तेरचा भरोसा कोणाकडे होता? देवाकडे. पत्नीचा भरोसा देवावर आहे आणि राजाचा भरोसा पत्नीवर आहे. राजाचा भरोसा कोणावर आहे? पत्नीवर आहे. राजा पत्नीकडे बघतोय आणि पत्नी कोणाकडे बघते? देवाकडे. देवाकडे. तुम्हाला माहिती म्हणून देवाचं वचन म्हणतं की आपल्या पत्नीची भिडस्तपणाची वागणूक पाहून जो वचनाला अमान्य असणारा पती सुद्धा बदलून जाईल. आमेन. Amen. आमेन. Amen. जो देवाचा भय बिलकुल बाळगत नव्हता, तो अहश्वेरोश राजा पूर्णपणे बदलून गेला. का? कारण एस्तेर देवावर विश्वास ठेवणारी होती. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती, ज्या वेळेस एक स्त्री किंवा एक मुलगी, तरुण मुलगी लग्न करून एका परिवारामध्ये जाती ना, तर तुम्ही असा विश्वास ठेवा, तुमचं जीवन अशा पद्धतीने ठेवा की तो जो तुमचा होणारा पती आहे, तो भले कसाही असो, तो देवावर विश्वास ठेवणारा असो नसो, चर्चला जाणारा असो नसो, देवाचं वचन पाळणारा असो नसो, पण जर तुम्ही देवाच्या वचनामध्ये आणि आज्ञेमध्ये राहिले ना, तर तुमचं वर्तन बघून परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये काम करेल. हालेलुया. तो कितीही मोठा असेल, तो कितीही कठीण अंतकरणाचा असेल, तो कितीही परमेश्वरापासून दूर असेल, तरी सुद्धा एस्तेर प्रमाणे परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये काम करायला समर्थ आहे. तुमचा विश्वास देवावर असू द्या. आमेन. तुम्ही देवाच्या आज्ञेमध्ये राहा. तुम्ही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चाला. तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये चाला. तुम्हाला माहितीये, एस्तेरच्या वागणुकीमुळे आणि एस्तेरच्या विश्वासामुळे अहश्वेरोश राजाला परमेश्वराने बदलून टाकलं. आमेन. आणि जो यहुदी लोकांना मारायला सुटलेला होता, त्यानेच दुसरं फरमान काढलं. जो हमान यहुदी लोकांना मर्दखायला मारणार होता, त्याच्याचद्वारे त्या ठिकाणी हमानाला मारण्यात आलं आणि यहुदी लोकांना मुभा देण्यात आली की तुम्ही 3 दिवस पर्यंत यांना मारत राहा. कोणाला? तिथल्या लोकांना. स्वतःच्याच प्रजेला मारायला लावलं त्यांनी. मारा, तुम्हाला ज्याला पटेल त्याला मारा. यहुदी लोकांना मुभा देऊन टाकली. तुम्हाला माहिती हे का झालं? कारण एस्तेरचा विश्वास देवावर होता. आमेन. फरक नाही पडत एक व्यक्तीचा विश्वास आहे का नाही.
जर तुम्ही विश्वास ठेवता, तुमच्या जीवनाद्वारे त्याला ख्रिस्त दिसू द्या. आमेन. तुमच्या वर्तनाद्वारे त्याला ख्रिस्त दिसू द्या, तुमच्या कृतीद्वारे त्याला ख्रिस्त दिसू द्या. जो वचन ऐकायला तयार नाही ना, मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुमची कृती वचनाप्रमाणे असेल ना, तो तुम्हाला वाचायला लागेल. आमेन. हा, मनुष्याला वाचायला लागेल. पौल म्हणतो की तुम्ही माझी पत्र आहात. काय आहात? पत्र आहात, जिवंत पत्र आहात. लोकांनी तुम्हाला वाचलं पाहिजे. आमेन. हा, आपण ट्रॅक्स वाटतो बाजारात जाऊन, येशू बद्दलची सुवार्ता घ्या बुवा, लोकांना वाटतो. किती लोक वाचतात? वाचत असतील काही लोक, काही लोकांचा उद्धार पण होत असेल, पण तुम्हाला माहिती बाकी पायदळीत उडवले जातात. का? कारण बऱ्याचदा लोक कागद वाचून विश्वास नाही ठेवत, पण जेव्हा लोक तुम्हाला वाचतात ना, ते 100% विश्वास ठेवतील. आमेन. स्वतःला असं घडवा की तुमच्यामध्ये ख्रिस्त दिसला पाहिजे, तुमच्यामध्ये ख्रिस्ताला लोकांनी वाचलं पाहिजे. आज ज्योतिकासाठी परमेश्वराचं वचन आहे, ज्या परिवारामध्ये तू जाशील, तुझ्या वागण्याद्वारे तुझ्या पतीच्या जीवनामध्ये ख्रिस्त दिसावा. आमेन. त्याला ख्रिस्ताची ओळख व्हावी, तो देवाच्या अधिक जवळ यावा, त्याला ख्रिस्त कळावा, त्याला तुझ्यामध्ये वचन दिसावं. अशा पद्धतीनं जीवन तुझं असलं पाहिजे. आमेन. पतीचं नाव काय तुझ्या होणार आहे? सुदाम. आता मला नाही माहिती तो कसा आहे, नाही का? आपल्याला नाही माहिती त्याचं आत्मिक जीवन कसं आहे, तो चर्चला जातो का, पण जर आज प्रभू बोलत आहे, याचा अर्थ देवाची अपेक्षा तुझ्याकडून जास्त आहे. हालेलुया. हा, ज्योतिकाकडून परमेश्वराची अपेक्षा जास्त आहे की ज्या परिवारामध्ये ती जाणार आहेत ना, त्या परिवारामध्ये कदाचित तिच्या जीवनाद्वारे वचन पोहोचावं. हालेलुया. पण वचन केव्हा पोहोचेल? जेव्हा ते कोणामध्ये असेल? ज्योतिकामध्ये असेल. जर तू वचनामध्ये राहशील, तू देवाचं वचन पाळशील, परमेश्वराच्या वचनामध्ये तू जीवन जगशील, तर तुझ्या वागण्याद्वारे, तुझ्या कृतीद्वारे जरी ते वचनाला अमान्य असतील ना, तर बायबल म्हणतं वचना वाचून मिळवले जातील. आमेन. वचना वाचून मिळवले जातील. ही मोठी जबाबदारी देवाने बहिणींना दिलेली आहे. हालेलुया. हालेलुया. अरे बघा, तुम्ही बायबलमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणून ह्या वचनाला जर पुढे वाचलं ना, आपण पहिले पेत्र जो आपण वाचला 3रा अध्याय, त्या वचनाला पुढे कंटिन्यू करा बरं. कंटिन्यू वाचा. दुसरं वचन वाचा. हा, दुसरं वचन, पहिले पेत्र 3रा अध्याय वचन 2 पासून पुढे. तरी तुमचे भिडस्तपणाचे निर्मल वर्तन हा, ते वचना वाचून आपल्या स्त्रीच्या वर्तनाने मिळवून घेतली जातील. पुढे, तुमची शोभा केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोशाख करणे ह्यात बाहेरून दिसणारी नसावी. तुम्हाला माहिती, सारा आणि अब्राहमाची ओळख बायबलमध्ये जेव्हा झाली ना, तेव्हा ते ऑलरेडी म्हातारे होते. हालेलुया. जिथून देवाने अब्राहमाला पाचारण केलं आणि सारीला पाचारण केलं, तेव्हा ऑलरेडी त्यांचे वयस्कर होते, त्यांचं वय झालेलं होतं. हालेलुया. पण जर सारेला आपण ओळखतो तर तिच्या दिसण्यावरून ओळखत नाही. कशावरून ओळखतो? तिच्या वागण्यावरून. बोला, कशावरून? तिच्या वागण्यावरून. हालेलुया. मागं एक संदेश मी ऐकत होतो, पॉल वॉशर यांचा. पॉल वॉशर यांचा संदेश ऐकताना त्यांनी एक उदाहरण दिलं होतं. ते म्हटले की एकदा मी मीटिंगला गेलो, त्या ठिकाणी काही तरुण मुली ज्या होत्या, त्या फार मेकअप बिकअप करून एकदम मॉडर्न कपडे बिपडे घालून त्या मीटिंगला आल्या. पॉल वॉशर म्हणतात, मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्या तरुण सुंदर मुली होत्या म्हणे, खूप सुंदर मेकअप केलेला होता आणि मॉडर्न कपडे घातलेले होते. पॉल वॉशर म्हणे, मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना सांगितलं, एक दिवस असा येईल की तुम्ही सगळ्यात विद्रूप दिसाल. काय म्हटलं त्यांनी? एक दिवस असा येईल की तुम्ही ज्या सगळ्या आता सुंदर दिसता आहात ना, त्या कशा दिसाल? एकदम विद्रूप दिसाल. लक्षात घ्या, ही सत्यता प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणार आहे. सुंदरता शरीराची जास्त काळ टिकत नाही. पण तुम्हाला माहिती, बायबल असं म्हणतो, तुमचे शोभणे हे केसांचं गुंफणं, आणि काय म्हटलेलं आहे? पुढे वाचा. तुमची शोभा केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोशाख करणे ह्यात बाहेरून दिसणारी नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाकडून देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे, त्याची म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाची अविनाशी शोभा असावी. आमेन. दागिने घालणं, चांगली हेअरस्टाईल करणं आणि चांगले उंची पोशाख घालणं, याच्यामुळे जर आपली किंमत असेल, नीट लक्ष द्या, मी बऱ्याचदा म्हणतो, जर महाग कपडे घातल्याने जर लोक तुम्हाला किंमत देत असतील ना, तर त्या कपड्यांपेक्षा तुमची किंमत कमी आहे. समजतं मी काय सांगतोय? हा, मला अनेक लोक आयडिया देतात,
सर तुम्ही प्रचाराला जातात ना तर 3 पीस घालत जा. काय घालत जा? 3 पीस. बोला बोला, काय घालत जा? 3 पीस कोट घालत जा म्हणे प्रचाराला जातात तर. मी तुम्हाला सांगतो, जर कोटामुळेच त्या ठिकाणी मला किंमत मिळणार असेल ना, तर माझी किंमत कोटापेक्षा कमी आहे. समजतं मी काय सांगतोय? एखादा कोट घालून जर मला किंमत मिळणार असेल, याचा अर्थ असा होतो की माझी किंमत त्या कोटापेक्षा काय आहे? कमी आहे. 4,000चा कोट असतो, तो घालून जर लोक मला किंमत देणार असतील ना, तर याचा अर्थ त्या 4,000पेक्षा माझी किंमत काय आहे? कमी. कारण माझी किंमत केव्हा वाढते? जेव्हा मी काय घालतो? कोट. कोट घालतो. लक्षात घ्या बहिणींनो, 10 तोळ्याचं मंगळसूत्र घालल्यानंतर तुम्हाला वाटतं का तुमची किंमत जास्त वाढते समाजामध्ये? तर मी तुम्हाला सांगतो, तुमची किंमत त्या 10 तोळ्याच्या मंगळसूत्रापेक्षा कमी आहे. लक्षात घ्या. तुमची किंमत जर दागिन्यांमुळे असेल, तुमची किंमत जर तुमच्या पोशाखामुळे असेल, तुमची किंमत तुमचं किती उंच राहणं आहे त्याच्यामुळे असेल, लक्षात घ्या, ही किंमत जास्त काळ टिकू शकत नाही. खरी किंमत कशाला म्हणतात मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. मी नेहमी सांगतो एक उदाहरण माझ्या बायकोच्या बाबतीमध्ये. काय तुम्हाला माहिती देवाचा अनुग्रह कशाला म्हणतात? नीट लक्ष द्या. माझ्या बायकोना बऱ्याचदा ते काय म्हणतात, बिंटेक्सचं का गळ्यातलं काय म्हणतात ते, बिंटेक्स ना, सोन्यासारखं दिसतं ते, नकली सोनं 200-300-400 रुपयाचं भेटतं ते, माहिती आहे ना? हा, ती घालून जेव्हा जाते ना आमच्या शाळेमध्ये, तर मॅडम विचारतात, बऱ्याच तिच्या सोबतच्या कलिग जे आहेत त्या विचारतात, मॅडम कितीचं केलं, किती ग्रॅमचं केलं, किती तोळ्याचं केलं? ती म्हणते नकली आहे. ती काय म्हणते? नकली. ती म्हणतात काय खोटं बोलतात लोक? काय म्हणतात? कशाला खोटं बोलतात? सांगा ना किती तोळ्याचं केलं. म्हणजे नकली घातलं तरी लोकांना काय वाटतं? खरंय. याला म्हणतात देवाचा आशीर्वाद. याला काय म्हणतात? देवाचा आशीर्वाद. काही लोक ओरिजिनल घालून फिरतात आणि लोकांना दिसावं म्हणून असे बाहेर काढून फिरतात, तरी कोणी विचारत नाही. आणि विचारलं तरी म्हणतात बिंटेक्सचं कितीला केलं, कुठून घेतलं, नवापूरच्या बाजारात. ती म्हणती अगं सोन्याचं आहे. कशाला खोटं बोलते? सोन्याचं आहे. समजून घ्यायचं, देवाचा अनुग्रह आपल्यावर नाही. देवाचा अनुग्रह आपल्यावर नाही. लक्षात घ्या, वस्तूमुळे तुम्हाला किंमत मिळायला नको, तुमच्यामुळे वस्तूची किंमत वाढली पाहिजे. आमेन, हालेलुया. समजतंय मी काय सांगतोय? वस्तूमुळे तुम्हाला किंमत मिळायला नको, तुमच्यामुळे त्या वस्तूची किंमत वाढली पाहिजे. असं जीवन जगा. आमेन. बहिणींनो, बऱ्याचदा इथंच आपली चूक होते. जास्तीत जास्त लक्ष जे असतं ना आपलं बाहेरून दिसण्याकडे असतं. पण तुम्हाला माहिती, बायबल असं म्हणतं अंतकरणाची शोभा सगळ्यात महत्वाची आहे. आमेन. सारेचा स्वभाव आतापर्यंत लक्षात आहे. आमेन. रूथचा स्वभाव आतापर्यंत लक्षात आहे. एस्तेरचा स्वभाव आतापर्यंत लक्षात आहे. मरियेचा स्वभाव आतापर्यंत लक्षात आहे. हालेलुया. बायबलमध्ये जेवढ्या स्त्रियांचा उल्लेख झालेला आहे, ज्या महान स्त्रिया बायबलमध्ये होऊन गेल्या ना, त्यांच्या दिसण्याबद्दल कुठंच म्हटलेलं नाही, त्यांच्या असण्याबद्दल म्हटलेलं आहे की त्यांचा स्वभाव कसा होता, त्यांचा विश्वास कसा होता, त्यांचं समर्पण कसं होतं, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये बायबल सांगतं. आमेन. ह्या गोष्टी टिकणाऱ्या आहेत, त्या पिढ्यानपिढ्या टिकतील. हालेलुया. एस्तेरचा विचार आज जरी केला तरी ती सुंदरच दिसती. का? कारण तिचा स्वभाव देवाशी जोडलेला होता. आमेन. रूथ बद्दल आज पण विचार केला तर रूथ बद्दल आज पण आदर वाटतो. का? कारण ती परमेश्वराशी विश्वास योग्य होती. मरियाबद्दल आज पण आदर वाटतो. का? कारण ती देवाशी विश्वास योग्य होती. मगदालिया मरिया बायबल देवाच्या वचनामध्ये लिहिलेले आहे. अशा अनेक स्त्रियांचं उदाहरण परमेश्वराच्या वचनामध्ये, ज्या देवाचं भय धरणाऱ्या होत्या, आज सुद्धा त्या वचनामध्ये सुंदरच दिसतात. आमेन. आमेन. ही बाहेरची शोभा एके दिवशी संपणारी आहे, आतली शोभा वाढवा. हालेलुया. हालेलुया. ही आतली शोभा जर सुंदर असेल ना, मी तुम्हाला सांगतो अनेक आत्मे जिंकले जातील. आमेन. प्रत्येक स्त्रीला एक मंडळी देवाने दिलेली आहे. काय दिलेली आहे? प्रत्येक स्त्रीला एक मंडळी. कोणती बरं? आपला परिवार. बोला काय? आपला परिवार. तुमची सगळ्यांची मंडळी आहे ती पहिली, की ज्याच्यात तुम्ही फार प्रभाव पाडू शकतात. मी नेहमी सांगतो की आपली लेकरं आहे ना, जास्त करून आई सोबत असतात. कोणासोबत असतात? आई सोबत. बापासोबत फार कमी असतात. मी तुम्हाला सांगतो, तुमचा प्रभाव जास्तीत जास्त लेकरांवर पडू शकतो जर तुम्ही ठरवलं ना. तुम्हाला माहिती, बायबल देवाच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, जर नीतिसूत्राचं पुस्तक तुम्ही वाचलं, शेवटचा अध्याय वाचा नीतिसूत्राच्या पुस्तकाचा, तर लमुवेल राजाला त्याच्या आईने शिकवलेली वचनं लिहिलेली आहेत. आमेन. कोणी शिकवली वचनं? आईने. वाचा तुम्ही घरी गेल्यानंतर, खूप सरळ भाषेमध्ये लिहिलेलं आहे त्याच्या आईने. नीतिसूत्राचा शेवटचा अध्याय घरी जाऊन वाचा. तिथं हेडिंगच आहे, पहिल्याच वाक्यात लिहिलेलं आहे की लमुवेल राजाच्या आईने त्याला दिलेली देववाणी. आमेन.
त्याला नीतिसूत्रामध्ये जागा मिळालेली आहे. अशी काही शिकवण, सरळ शिकवण आपल्या मुलाला त्या ठिकाणी दिलेली आहे तिने. हालेलुया. हा, एक स्त्री जर ठरवेल ना, बहुत काही करू शकते. आणि म्हणून देवाचं वचन एका स्त्रीला वचनाप्रमाणे काम करायला सांगतं की तुझ्या भिडस्तपणाचं वर्तन पाहून तुझा पती मिळवला जाईल, वचना वाचून मिळवला जाईल, असं परमेश्वराचं वचन म्हणतं. आमेन. तो वचन वाचत नसेल, तो वचन ऐकत नसेल, पण जर तू वचनाप्रमाणे चालशील ना, तुला बघून तो मिळवला जाईल, असं परमेश्वराचं वचन म्हणतं. जर एक कठीण राजा अहश्वेरोष जर बदलू शकतो एस्तेर राणीद्वारे, तर तुमच्याही द्वारे परमेश्वर सर्व काही करायला समर्थ आहे. आमेन. मी विश्वास ठेवतो की ज्योतिका ज्या घरामध्ये जाईल, देवाचं वचन स्वतःमध्ये घेऊन जाईल. हालेलुया. बायबल हातात घेऊन जाणं म्हणजे देवाचं वचन घेऊन जाणं नाहीये. बायबल कृतीमध्ये घेऊन जा. हालेलुया. आपल्या चालण्यात बायबल असू द्या, आपल्या वागण्यात बायबल असू द्या. बायबल असं म्हणतं, कालच एक वचन आम्ही वाचलं होतं, खूप सुंदर वचन आहे. मला वाटतं इफिसकरास पत्रामध्ये, इफिसकरास पत्र वाचून घेऊ बरं आपण. 6वा अध्याय 15वे वचन वाचा बरं. इफिसकरास पत्र 6वा अध्याय वचन 15. शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. आमेन. सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. याचा अर्थ ज्या घरात पाय ठेवाल ना, तिथं सुवार्ता गाजवली जाईल. आमेन. हा, सुवार्ता कुठं चढवायला लावलेली? आपल्या पायी चढवायला लावलेली. याचा अर्थ तुम्ही जिथं जिथं जाल, पाय ठेवाल, तिथं तिथं सुवार्ता गाजवली जाईल. आमेन. ती बोलण्याद्वारेच नसेल, ती कृतीद्वारे पण असेल. हालेलुया. हा, लोक तुम्हाला बघतील तरी ख्रिस्ताला तुमच्यामध्ये पाहतील, असं परमेश्वर करायला समर्थ आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, म्हणून देवाचं वचन ह्या ठिकाणी सांगतं की जर एखादी स्त्री ज्या घरामध्ये जाती आपल्या पतीच्या अधीनच, कारण तुझ्या भिडस्तपणाचं वर्तन पाहून, जो वचनाला अमान्य आहे, तो सुद्धा तुझ्या भिडस्तपणाचं निर्मल वर्तन पाहून वचना वाचून मिळवला जाईल. आमेन. आमेन. म्हणून चालतं फिरतं शुभवर्तमान 5वं तुम्ही आहात. ज्या घरात तुम्ही जाल, देवाचं वचन आपल्या जीवनाद्वारे प्रगट करा. हालेलुया. हालेलुया. शिकवण्याची गरज नाही, वागण्याची गरज आहे. आमेन. आज मी तुम्हाला सांगतो, जगामध्ये खूप बायबल ट्रेनिंग कॉलेजेस आहेत, जगामध्ये खूप प्रचारक आहेत, पण तुम्हाला माहिती तरी सुद्धा लोक बदलत नाहीत. का बदलत नाहीत तुम्हाला माहिती का? कारण वचन फक्त शिकवलं जातं, पाळलं जात नाही. जितके लोक वचन पाळायला लागतील, मी तुम्हाला सांगतो, जग बदलायला वेळ लागणार नाही. प्रेषितांनी काय वेगळं केलं तुम्हाला माहिती? बायबल देवाचं वचन म्हणतं की 12 प्रेषितांना जेव्हा लोक बघायचे ना, तर ते काय म्हणायचे माहिती का? हे आले जगाची उलथापालथ करणारे. काय म्हटलेलं आहे? हे कोण आले? जगाची उलथापालथ करणारे. किती लोक होते ते? 12. त्यांना काय म्हटलं गेले? हे आले ते जगाची उलथापालथ करणारे. तुम्हाला माहिती काय कारण होतं याच्या मागचं? असं नाही की ते ज्ञानी होते, वचन माहिती, बिलकुल नाही. त्यांच्या कृतीत वचन होतं. आमेन. ते चालायचे वचनाप्रमाणे, ते जगायचे वचनाप्रमाणे. जिथं जाईल तिथं परमेश्वर त्यांच्या जीवनाद्वारे काम करायचा. म्हणून लोक म्हणायचे, हे आले जगाची उलथापालथ करणारे. आज सुद्धा परमेश्वर जगाची उलथापालथ करू शकतो, फक्त शिकवणारे कमी, ऐकणारे जास्त असले पाहिजे. आमेन. आता काय झालंय माहिती का? शिकवणारे जास्त आहेत, ऐकणारे फार कमी आहेत. प्रत्येकाला वाटतं मी शिकवावं, ऐकायला कोणीच तयार. चांगला शिकवणारा सुद्धा चांगला ऐकणाराच असला पाहिजे. आमेन. नीट लक्ष द्या. संदेष्टा हा बोलणारा नाहीये, संदेष्टा हा पहिले ऐकणारा आहे. हालेलुया. जोपर्यंत एक व्यक्ती शिकणारा होत नाही, तोपर्यंत तो शिकवणारा होऊ शकत नाही. म्हणून पहिले ऐका आणि मग बोला, ही परमेश्वराची इच्छा आहे. या दिवसामध्ये देवाला बोलणाऱ्यांची नाही, देवाला ऐकणाऱ्यांची गरज आहे. आमेन. कारण जे ऐकतात ना, ते वचन डायरेक्ट इथं घेतात, मध्ये साठवतात. हालेलुया. आणि ज्यांच्या आतमध्ये वचन आहे ना, ते कुठेही जातील तरी त्यांच्या जीवनाद्वारे वचन दिसेल म्हणजे दिसेल. आमेन. हालेलुया. या दिवसामध्ये बोलणारे होऊ नका, तर काय व्हा? ऐकणारे व्हा. जिथं जाल तिथं परमेश्वर तुमच्याद्वारे त्या वचनाचा प्रकाश लोकांवर पाडल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, ज्या लोकांना वचन माहिती नाही, ज्या आत्मिक जीवनात कमजोर आहेत, आज तुमची जबाबदारी की ज्या घरामध्ये तुम्ही जाता, तुमच्या वागण्यातून त्यांना वचन दिसू द्या. आमेन. की जेणेकरून ते आत्मे वाचवले जातील, ही देवाची इच्छा आणि अपेक्षा आहे. मी विश्वास ठेवतो की ज्योतिकासाठी आणि तिच्या परिवारासाठी परमेश्वर हे वचन आशीर्वादित करेल, की ज्या परिवारामध्ये ती जाईल, तिच्या वचनाप्रमाणे वागण्याने तो परिवार देवाच्या राज्यासाठी जिंकला जाईल. हालेलुया. हा,
त्या परिवाराचं तारण होईल, तिचा पती अधिक देवाच्या जवळ येईल, अधिक देवाला ओळखेल. असं जीवन जगा की तुमच्याद्वारे ख्रिस्ताची ओळख त्यांना व्हावी. आमेन. हालेलुया. ख्रिस्त इतरांना दिसावा म्हणून स्त्रियांना फार मोठी जबाबदारी पेत्राने दिलेली आहे की तुमच्या वागण्याने वचना वाचून ते जिंकले जातील असं वर्तन तुम्ही ठेवा. हालेलुया. म्हणून फार मोठी जबाबदारी तुमची आहे. नवरा बायकोचं ऐकतो पण ना त्याला योग्य ठिकाणी ऐकणं शिकवा. आमेन. तुम्ही म्हटलं ना बाजारात चल तर बिचारा येईलच कामधंदे टाकून ना. बहिणींचं ऐकतोच ना नवरा. कलेक्टर का असे ना, किती पण मोठा असे ना, शेवटी कोणासमोर झुकतो? कोणाचं ऐकतो सांगा ना. मग मला काय म्हणायचं, ऐकतो ना बिचारा तर चांगलं ऐकायला शिकवा. आमेन. आपल्या फायद्याच्याच गोष्टी नका करायला लावू. साडी घेऊन देन, हे घेऊन देन, ते घेऊन देन, एवढ्याच गोष्टीसाठी नका त्याला अधीनतेमध्ये ठेवू. तुम्हाला माहिती, बाकीच्या गोष्टी तुम्ही त्याच्या अधीन राहा, पण चांगल्या गोष्टी करायला शिकवा. आमेन. देवाच्या वचनापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करा. शुभवर्तमान गाजवा, आपल्या जीवनाद्वारे देवाचं वचन करवा. आणि हे त्याला अधीन ठेवून नाही होणार, तुम्ही अधीन राहाल तर होईल. आमेन. नवऱ्याला अधीन ठेवायला बायबल नाही सांगत, तर त्याच्या अधीन राहायला बायबल सांगतं. जेव्हा तुम्ही अधीनतेमध्ये राहाल, वचन पाळाल, वचनानुसार चालाल, मी विश्वासाने सांगतो. बघा, मी परत एकदा सांगतो, दोघांना वेगळं वचन आहे. पतीला म्हटलं जशी स्वतःवर आपल्या पत्नीवर प्रीती कर तशी आपल्या पत्नीवर प्रीती कर, आणि पत्नीला म्हटलं की तू आपल्या पतीच्या काय राहा, अधीन राहा. दोघांना वेगळी आज्ञा आहे. जेव्हा दोघं लोक आपापली आज्ञा पाळतील ना, संसार आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आज्ञा चेंज करू नका. त्याला म्हणतात ना की आज्ञा स्विच करू नका. अधीनता जर बदलली म्हणजे पती जर पत्नीच्या अधीन राहायला लागला, गडबड झाली समजायची. बायबल काय म्हणतं, कोणी कोणाच्या अधीन राहायचं? पत्नीने पतीच्या अधीन राहायचं. इथं गडबड व्हायला नको, कारण वचन आहे. आमेन. जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर काय कर, प्रीती कर. हे कोणाला म्हटलेलं आहे? पतीला. हालेलुया. जशी स्वतःवर, याचा अर्थ काय? पहिले मला काय करायला, कोणावर प्रीती करायची आहे? स्वतःवर. जर मी स्वतःवर प्रीती करत असेल तर मी कोणावर प्रीती करू शकतो? आणि तशीच प्रीती जशी मी स्वतःवर करतो. याचा अर्थ काय? मला बोललं तर वाईट वाटतं, मला मारलं तर वाईट वाटतं, मला रागवलं तर वाईट वाटतं, मला शिवी दिली तर वाईट वाटतं, माझ्याशी कोणी चुकीचं वागलं तर मला वाईट वाटतं. जसं मला वाईट वाटतं ना, तसंच मी माझ्या पत्नीला जर वागेल तर मला तिला काय वाटत असेल? वाईट वाटत. ही जाणीव असणं म्हणजे जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती कर. हालेलुया. जेव्हा दोघं आज्ञा दोघं पाळतील ना, मी तुम्हाला सांगतो, संसार वैवाहिक जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. हालेलुया. देवाच्या वचनानुसार आपलं जीवन ठेवा. मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक विवाह आणि प्रत्येक संसार हा परमेश्वर आशीर्वादित करेल. आपण डोळे झाकू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण आपले डोळे बंद करा. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत देवा, प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. जसं परमेश्वर पिता एस्तेर एका परराष्ट्रामध्ये होती, पर्शियाच्या राजाच्या घरी होती, जो देवाला ओळखत सुद्धा नव्हता, पण तुझं वचन सांगतं तिच्यामध्ये वचन होतं, तिचा विश्वास देवावर होता, आणि तिच्या त्या भिडस्तपणाच्या वागण्याने, हो परमेश्वर पिता, तो राजा त्याचं मन जिंकलं गेलं. आणि प्रभूजी, जो देवाच्या लोकांच्या विरोधात उभा होता, तो देवाच्या लोकांना वाचवण्यासाठी उभा झाला. माझ्या देवा, एका स्त्रीच्या त्या वर्तनाने तो राजा बदलला. मी प्रार्थना करतो, आज ज्योतिकाच्या ह्या लग्न प्रसंगी परमेश्वर पिता, ज्या घरामध्ये, ज्या परिवारामध्ये ती जाणार आहे, तिचं वर्तणूक अशी असू दे, तिचं वागणं असं असू दे, हो, तिच्यामध्ये वचन अशा रीतीने असू दे परमेश्वरा, की ज्यावेळेस ती त्या परिवारामध्ये जाईल, तिच्या वागणुकीला बघून तो परिवार बदलेल. तिच्या वागणुकीला बघून परमेश्वर पिता तिचा पती बदलेल. आणि परमेश्वरा, जीही कमी घटी त्यांच्या जीवनामध्ये असेल ती भरून निघेल असं होऊ दे परमेश्वरा. ज्यावेळेस आम्ही तुझं वचन ऐकतो, तुझी आज्ञा आम्ही पाळतो, तुझ्या वचनाच्या अधीन आम्ही राहतो, त्यावेळेस आम्ही कार्य होताना पाहतो परमेश्वर पिता. मी प्रार्थना करतो प्रभूजी, आज इथं बसलेले प्रत्येक भाऊ आणि बहिणी, मी प्रत्येकाला तुझ्या चरणापाशी आणतो दे बापा. आज अनेक लोक आहेत ज्यांची लग्न झालेली आहेत, ज्यांचं वैवाहिक जीवन सुरू आहे, पण दे बापा, आज अनेक परिवारामध्ये अशांतता आहे, आज अनेक परिवारामध्ये एकमेकांशी जमत नाही, आज अनेक परिवार तुटायच्या मार्गावर आहेत, काही परिवार तुटलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये प्रभू, आम्ही प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं की आम्ही कुठे चुकतोय,
कारण तुझं वचन सांगतं जे देवाने जोडलंय ते माणसाने तोडू नये. तू आम्हाला ह्यासाठी नाही जोडलं की आम्ही एकमेकांपासून विभक्त व्हावं. तू आम्हाला ह्यासाठी एकमेकांसोबत जोडलंय की आम्ही आशीर्वादित व्हावं. आदाम आणि हवा यांनी पाप केलं तरी सुद्धा तू त्यांना वेगळं केलं नाही प्रभू. हवेने पाप केलं, तिने पहिल्यांदा फळ खाल्लं तरी आदामापासून तू तिला वेगळं केलं नाही. त्या दोघांना तू सोबतच एदेनाच्या बाहेर काढला. कारण तुझं वचन स्वतः सांगतं की जे देवाने जोडलंय ते मनुष्याने तोडू नये. तू स्वतः सुद्धा प्रभू त्यांचं नातं तोडलं नाही दे बापा. तर आम्ही कोण आहोत आमचं नातं तोडणारे? आम्ही कोण आहोत एकमेकांपासून दूर जाणारे? जे तू जोडलेलं आहे ते सैतानाला तोडू देऊ नकोस दे बापा. आज अनेक ख्रिस्ती परिवार अशांत आहे, अनेकांमध्ये दुरावे निर्माण झालेले आहेत प्रभू. आज जरी एका छपराखाली राहतायत परमेश्वर पिता, तरी सुद्धा प्रेम उरलेलं नाही, तरी एकमेकांबद्दलचा जिव्हाळा उरलेला नाही, एकमेकांसोबत जमत नाही, एकमेकांसोबत बोलत नाही. आज अशी परिस्थिती अनेक परिवारांमध्ये आहे. याचं कारण परमेश्वर पिता की दोघांनी आपली आपली आज्ञा पाळली नाही. दोघं तुझ्या वचनाच्या अधीन नाही. दोघं परमेश्वर पिता तुझ्याशी विश्वासयोग्य नाही. ज्यावेळेस आम्ही तुझ्याशी विश्वासयोग्य राहतो, आमच्या परिवाराला जोडून ठेवणं ही तुझी जबाबदारी आहे दे बापा. आणि म्हणून परमेश्वर मी प्रार्थना करतो, आज जर असे परिवार इथं बसलेले असतील परमेश्वर पिता, त्या प्रत्येक परिवाराशी तू आज बोल दे बापा की जे देवाने जोडलंय ते माणसाने तोडू नये. उद्या ज्योतिका देखील विवाह बंधनामध्ये जोडली जाणार आहे परमेश्वरा. मी विश्वास ठेवतो हे तू जोडलेलं आहे परमेश्वर पिता. आणि म्हणून दुष्ट सैतानाला ते तोडू देऊ नकोस. तर प्रभू दोघं उभे त्यांना तू आशीर्वादित कर. धन्यवाद पिता. यावेळेस एक छोटस कोरस घेऊ आणि आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये जाऊ आणि एक प्रार्थना आपण करू. थँक्यू जीसस. हालेलुया. माझ्या देवा, या समयाला आम्हा प्रत्येकाचं जीवन आम्ही तुझ्या अधीन करतो. आम्ही सर्वजण तुझ्या समोर येतो दे बापा. आमची परिस्थिती तुझ्यापासून लपलेली नाही. तू सर्व काही जाणतोस दे बापा. आमच्या घरातली परिस्थिती, आमचं नातं, सर्व काही तुझ्या समोर आहे परमेश्वर पिता. पण आज आम्ही विश्वास ठेवतो पुनर्स्थापित करणारा परमेश्वर तुझे. ज्या देवाने आदाम आणि हवेला एकत्र केलं आणि एदेन बागेमध्ये त्यांना आशीर्वाद दिला, तोच देव आमच्या सोबत आहे. ज्या देवाने अब्राहमाला आणि सारीला आशीर्वादित केलं, तोच देव आमच्या सोबत आहे. ज्या परमेश्वराने एस्तेरद्वारे त्या घराण्याला आशीर्वादित केलं, तोच देव आमच्या सोबत आहे. ज्या देवाने रूथ आणि बोआजाला एकत्र केलं आणि त्यांना आशीर्वादित केलं, तोच देव आमच्या सोबत आहे. प्रभूजी, मी प्रार्थना करतो जे तुझ्याद्वारे जोडलं जात आहे ते दुष्टाला तोडू देऊ नकोस. तुझ्या प्रीतीत, तुझ्या वचनात, तुझ्या विश्वासात आम्ही दिन प्रतिदिन वाढत जावं, असं होऊ दे परमेश्वर पिता. हालेलुया. धन्यवाद यीशु. यीशु मसीह तेरे जैसा है. यीशु
जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी पतीने आपापल्या पत्नीवर प्रीती करावी. तसंच तुझं वचन सांगतं की पतीने आपापल्या पतीच्या अधीन असावं. या 2 आज्ञा परमेश्वर पिता जर प्रत्येक पती आणि पत्नीने जर पाळल्या प्रभू, मी विश्वास ठेवतो की तो प्रत्येक विवाह आणि ते प्रत्येक वैवाहिक संबंध आशीर्वादित होतील. ज्यावेळेस या आज्ञांपासून आम्ही बहकतो, ज्यावेळेस तू दिलेल्या आज्ञा आम्ही पाळत नाही, त्यावेळेस परमेश्वर पिता आमचा परिवार डिस्टर्ब होतो, आमच्या घरामध्ये अशांतता निर्माण होते, आमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. म्हणून देवा, या 2 आज्ञा ज्या दोघांसाठी तू दिलेल्या आहेत त्या 2 आज्ञांकडे आम्ही लक्ष द्यावं. त्या आमच्या मनामध्ये असाव्या, त्याच्यानुसार आम्ही कृती करावी. यासाठी तू आम्हाला सहायता आणि मदत कर. आणि मी प्रार्थना करतो, ज्योतिका ज्या घरामध्ये प्रवेश करणार आहे, मी प्रार्थना करतो देवा, तिचं वागणं असं असू दे तुझ्या वचनाप्रमाणे, एक भिडस्तपणाचं वर्तन पाहून वचना वाचून ते लोक मिळवले जातील असं कार्य कर दे बापा. त्यांची मन जिंकण्यासाठी आणि ते आत्मे तुझ्या राज्यासाठी जिंकण्यासाठी तिला उपयोगी कर परमेश्वर. त्या घरामध्ये ज्योतिकाचं जाणं हे त्या परिवारासाठी आणि तिच्या होणाऱ्या पतीसाठी आशीर्वादाचं कारण कर दे बापा. विशेष या लेकरावर तुझा अनुग्रह असू दे आणि तुझ्या पवित्र आत्म्याने चालण्यासाठी तू तिला सहायता कर. मी प्रार्थना करतो प्रभूजी, इथं बसलेल्या प्रत्येक भावाला आणि बहिणीला तू वैयक्तिक रीतीने भेट घे, प्रत्येकाचं वैवाहिक जीवन आशीर्वादित कर. आणि माझ्या देवा, जे तू जोडलेलं आहे ते मनुष्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये तोडू नये यासाठी कृपा आणि अनुग्रह दे. कारण देवा, सर्वात प्रथम तू जिथं आशीर्वाद दिला तो विवाह आहे. कारण आदाम आणि हवेला तू एकत्र केलं आणि पहिला आशीर्वाद तू त्यांना दिला. माझ्या देवा, मी प्रार्थना करतो, आज इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक परिवाराला त्याच रीतीने आशीर्वादित कर. जे वचन आज आमच्यापर्यंत आलंय प्रभू, केवळ ऐकणारे नाही पण त्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे आज आम्हाला कर. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आम्ही तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र, गोड आणि पराक्रमी नावाने मागितली म्हणून आमेन.